आज मी तुम्हाला सांगतो, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत भाऊबीजेची ओवाळणी माझ्या महिलांच्या खात्यामध्ये जाणार आहे, हा शब्द मी तुम्हाला देतो। बहिणींनो, काळजी करू नका, हा भाऊ तुमच्या पाठीशी आहे। धनंजय मुंडे तुमच्या पाठीशी आहे। सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत, आणि त्या करता तुमच्या डायरेक्ट अकाउंटला पैसे टाकले, मध्यस्थ नाही, डायरेक्ट अकाउंटला पैसे, डीबीटी। मी बघतोय गेले अनेक वर्ष, मी राजकीय जीवनामध्ये जवळपास 35 वर्ष काम करतोय। चांद्यापासून बांद्यापर्यंत अनेकदा संघटनेच्या निमित्तानं, सरकारमधला प्रतिनिधी या निमित्तानं, विरोधी पक्ष नेता या निमित्तानं मी फिरलोय, मी त्या ठिकाणी मिसळलोय। परंतु परळी मतदारसंघात इथं बीड जिल्ह्यात इथली जनता मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करते। मला आठवतंय 2019च्या विधानसभा निवडणुकीत देखील या बीड जिल्ह्याने 6 पैकी 4 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेल्या होत्या आणि चौकार इथल्या माझ्या मतदारांनी मारलेला होता। आता देखील उद्याच्याला निवडणुका येणार आहेत। मी नेहमीच विकासाची कामं करत असताना अर्थमंत्री म्हणून राज्याचा बीड जिल्ह्याने केलेल्या प्रेमाची उतराई होण्याकरता जिल्ह्याच्या विकासाला कायम निधीचा हात सैल सोडला। माझं सुद्धा बीड जिल्ह्यावर प्रेम आहे। मी ज्या वेळेस बीड जिल्ह्यात येतो त्यावेळेस माझं अतिशय जोरदार आणि माझ्या सहकाऱ्यांचं स्वागत आपण सगळेजण करता। परळीत आलं तर प्रत्येक वेळी परळीकर माझ्या माझं प्रेमाने स्वागत करतात। तुमच्या स्वागताने आणि तुमच्या प्रेमाने अक्षरशः मी भारावून जातो। तुमचं हे प्रेम मी कधीच विसरणार नाही, हा शब्द देखील मी आज आपल्या सभेला देतो। एकंदरीतच आम्ही कुठलाही विषय असला, धनंजय तर तुमच्याकरता राबतच असतो, पाठपुरावा करतच असतो। प्रकाश सोळंके असतील, बाळासाहेब वाजवे असतील, बाकीचे सहकारी विक्रम काळे असतील, सतीश चव्हाण असतील, तेही प्रयत्न करत असतात। काल आम्ही कॅबिनेटला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बीड जिल्ह्यात सीताफळ इस्टेट स्थापन करण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। परळीच्या वडखेल गावात सीताफळ इस्टेट स्थापन करण्यात येणार आहे आणि त्यासाठी बीडकरांनो 53,60,25,000 रुपयाची तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे। इथल्या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना जी पिकं घेतात त्याच्यातनं रिसर्च झाला पाहिजे, त्याला संशोधन म्हणतात, आणि त्याच्यातनं माझ्या शेतकरी बांधवांचं भलं झालं पाहिजे, माझ्या मायमौलींचं भलं झालं पाहिजे। बीड जिल्ह्याच्या परळी वैजनाथ इथल्या जिरेवाडी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ अंतर्गत आम्ही शासकीय कृषी महाविद्यालय, शासकीय कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय याला स्थापन करण्याला मान्यता दिली। त्याच्यामध्ये सोयाबीन संशोधन केंद्र हे स्थापन करायला मान्यता दिली। कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय त्याच्यामध्ये अंतर्गत त्यालाही आपली मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे। आणि या बीड जिल्ह्यामध्ये कृषी भवन उभारण्याकरता 14,90,00,000 रुपयाचा निधी आम्ही मंजूर केला। आपण नेहमीच गोपीनाथ मुंडे साहेबांच्यावर प्रेम केलं, महाराष्ट्राने केलं। लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांना, पंडितराव मुंडे साहेबांना मी विनम्र अशा प्रकारे श्रद्धांजली अर्पण करतो। लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळ याची स्थापना अनेकांनी घोषणा केल्या, परंतु खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप आलं ते ज्यावेळेस धनंजय मुंडेंनी त्याच्यात लक्ष घातलं त्यावेळेस या महामंडळाची स्थापना झाली। अशा कितीतरी गोष्टी इथल्या भल्याच्या करता आम्ही करण्याचा प्रयत्न केला। मला माझ्या मायमौलींना सांगायचं आल्यानंतर माझं धनंजय मुंडेंचं अतिशय दोन्ही हाताला भरभरून राख्या बांधण्याचं काम माझ्या मायमौलींनी केलं। आता तुम्ही पाहिलं, अक्षरा शिंदे आपल्याच भागातली परळीची भगिनी, तिला पहिला हप्ता जसा तुम्हाला पहिला आणि दुसरा 3,000 रुपये मिळाला तसा तिलाही मिळाला। तिनं काय केलं, त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारे कच्चा माल आणला आणि आत्ताच आम्हाला ते झाड भेट दिलं, तशा प्रकारची झाडं बनवली
आणि 3,000 रुपयाच्या कच्च्या मालातनं तिनं 12,000 रुपयाची कमाई केली. एवढी कर्तबगार माझी माय माऊली आहे. आणि म्हणून मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं सुनील तटकरे असतील, धनंजय मुंडे असतील, आमचे विक्रम काळे, कल्याण आखाडे, आम्ही सगळेजण कशा करता फिरतोय की या योजना तुमच्यापर्यंत कळाल्या पाहिजेत, तुमच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत. माझ्या महाराष्ट्रातल्या गरीबातल्या गरीब महिलेच्या पर्यंत ते पोचवण्याचं काम आम्ही करतोय. म्हणून ही जनसन्मान यात्रा काढली. 1.5 महिना झाला. प्रचंड उत्साहाने स्वागत केलं जातं. प्रचंड महिला येतात, विश्वास व्यक्त करतात. कुठंतरी त्या महिलेला आम्ही सक्षम करावं, सबल करावं, आत्मनिर्भर करावं, ही त्याच्या पाठीमागची आमची भावना आहे. दुसरी कोणती नाही. मी नेहमी बघत आलोय. मी पण ग्रामीण भागामध्ये एकेकाळी एका विकास सोसायटीचा पंच होतो, नंतर चेअरमन झालो, नंतर बँकेचा डायरेक्टर झालो, बँकेला चेअरमन झालो. अशी माझी सुरुवात झाली. त्यावेळेस आमच्या शेतामध्ये खुरपणीला महिला यायच्या, त्यांच्या मागे मुकादम असायचा. त्यावेळेस त्यांना जवळनं काम करताना आम्ही पाहिलं. धुणं भांडी करणारी माझी महिला, कचरा गोळा करणारी, काचा गोळा करणारी महिला, झाडू पोतना करणारी शहरातली महिला, स्वयंपाक करणारी शहरातली महिला. अरे तिला इतकं दिवसभर काम केलं तर तिची संध्याकाळी चूल पेटती. भाजीपालाची विक्री करणारी महिला, फळ विकणारी महिला, अशा प्रकारे आमच्या महिलांची अवस्था. आणि त्याकरता आम्ही ठरवलं. मी अर्थसंकल्प 10व्यांदा सादर केला. मला माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी सांगितलं, दादा असा अर्थसंकल्प सादर करा की महाराष्ट्रातल्या जनतेने देखील त्या अर्थसंकल्पाला समाधान व्यक्त केलं पाहिजे. पहिलं टार्गेट आम्ही धरलं महिला, माय माऊली, आमची भगिनी. तिला गरीब महिलेला कसं आपल्याला मदत करता येईल आणि त्याच्यातनं ही लाडकी बहीण योजना पुढे आली. मी आमची मुलगी आदिती तटकरेशी बोललो. ती ह्या खात्याची मंत्री आहे. तिला लक्ष घालायला सांगितलं. महाराष्ट्रातनं माहिती गोळा केली. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलेला तिची काय अवस्था आहे ती पाहिली. ग्रामीण भागात, आदिवासी भागात, डोंगरी भागात, जिरायत भागात त्या महिलेची माहिती मिळवली. शहरातली महिलेची माहिती मिळवली आणि याच्यातनं ही योजना अस्तित्वात आली. 46,000 कोटी रुपये वर्षाला मिळणार आहेत. माझ्या महाराष्ट्रातल्या गरीब महिलांना 46,000 कोटी कशाला म्हणतात? 6.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प सादर केला. त्याच्यातनं 2.5-3 लाख कोटी पगारावर, पेन्शनवर आणि त्या ठिकाणी कर्जाचे व्याज फेडायला आम्हाला द्यावे लागतात. आणि बाकीचा विकास कामाला रस्ते झाले पाहिजेत. आता सांगितलं तसं ॲग्रिकल्चर कॉलेज झाली पाहिजेत, सुधारणा झाल्या पाहिजेत. वेगवेगळ्या पद्धतीनं पिण्याच्या पाण्याच्या योजना, लाईटची व्यवस्था, वेगवेगळी उद्यानं, क्रीडांगणं, गरीब वर्गाला चांगल्या प्रकारे स्वतःच्या करता घरकुल योजना, त्याच्याही आता पैसे आम्ही वाढवतोय. रमाई घरकुल योजना असेल किंवा नमो घरकुल योजना असेल, त्याच्यातनं पण प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीला हक्काचं घर मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि त्याकरता अधिकचा निधी देण्याच्या करता मी माहिती मागवलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय, उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय. थोडी कळ काढा. आता आम्ही जसं लाडकी बहिणीला पहिले 3,000 दिले, आता सप्टेंबरचे पैसे आले. आज मी तुम्हाला सांगतो, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत भाऊबीजेची ओवाळणी माझ्या महिलांच्या खात्यामध्ये जाणार आहे. हा शब्द मी तुम्हाला देतो. बहिणींनो, काळजी करू नका. हा भाऊ तुमच्या पाठीशी आहे. धनंजय मुंडे तुमच्या पाठीशी आहे. आमचं मंत्रिमंडळ तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही काही काळजी करू नका. फक्त ते पैसे तुमच्या करता वापरा. इतके दिवस तुम्ही नवऱ्या करता, मुलाबाळांच्या करता वापरलं. स्वतःला काही पाहिजे असेल तर मुरड घातली, नको मला घेण्यापेक्षा कुटुंबाला घेईल. पण तुमचाही अधिकार आहे ना. बघता बघता दिवस निघून जातात. सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. आणि त्या करता तुमच्या डायरेक्ट अकाउंटला पैसे टाकले.
मध्यस्थ नाही, डायरेक्ट अकाउंटला पैसे डीबीटी. आताच मी सकाळी आदितीशी बोललो, अजून किती पैसे पाहिजेत. तिने सांगितलं दादा इतके इतके 1000 कोटी रुपये लागतील. तुमची सभा झाल्यानंतर मुंबईला जाणार आहे. उद्या कदाचित सुट्टी असेल तरी देखील परवा दिवशी ते जे काही लागतात तेवढे पैसे तजवीज केली जाईल. काळजी करू नका. पण तुम्ही सन्मानाने राहा, सबल व्हा, सक्षम व्हा. तुम्हाला सुरक्षित पण आम्ही करतोय. मध्ये एक घटना घडली. काही नराधम, काही विकृत माणसं, कधी कधी त्यांच्या डोक्यात काय येईल सांगता येत नाही, आणि कुठंतरी अत्याचार होतो, अन्याय होतो. माझ्या मायमा मुलींना त्या ठिकाणी नको ती किंमत मोजावी लागती, माझ्या मुलींना मोजावी लागती. मधल्या काळामध्ये एका नालायकानी, एका विकृतानी बदलापूरला एक घटना घेतली. त्याला जेलमध्ये नेत असताना चकमक झाली आणि त्याच्यात तो मृत्युमुखी पडला. अहो, ज्यावेळेस त्यांनी त्या कच्च्या बच्च्या मुलींच्यावर अन्याय अत्याचार केला त्यावेळेस उभा महाराष्ट्र म्हणत होता त्यांना फाशीची शिक्षा द्या, त्यांना जन्मठेपेची शिक्षा द्या, सोडू नका. आणि ज्यावेळेस आमच्या पोलिसांवर त्यानं गोळी झाडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस स्वसंरक्षणाच्या करता पोलिसांनी गोळ्या झाडल्या. त्याच्यात त्याचा दुर्दैवी अंत झाला. तरी देखील विरोधक त्यांची बाजू घेतात. चौकशी होईल ना, आम्ही कुठं म्हणतो कायदा हातात घ्या. परंतु ते बदलापूर 9 तास बंद होतं, रेल्वे बंद होती. ज्या घरातल्या कुटुंबातल्या मुलीच्यावर, दोघींच्यावर अन्याय झाला त्या कुटुंबाला काय वाटलं असतं? तुमच्या माझ्या घरातली मुलगी असते तर काय तुम्हाला मला वाटलं असतं? याचं राजकारण करता विरोधक, हे राजकारण. अरे निवडणुकीमध्ये आम्ही आमचे विचार मांडू, तुम्ही तुमचे विचार मांडा. जनता जनार्दन सर्वस्व आहे. कुणाचं बटन दाबायचं, कुणाला निवडून द्यायचं, कुणाला घरी पाठवायचंय, हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे. वापरा ना, आम्ही कुठं नाही म्हणतोय. पण माझी विनंती आहे, त्यावेळेस जशी माय माऊलींच्या करता लाडकी बहीण योजना आणली, 3 गॅस सिलेंडर मोफत वर्षाला देण्याची योजना आणली. गरिबाच्या घरातल्या मुलींना शिक्षण कॉलेजचं घेता येत नाही आणि ते शिक्षणापासून वंचित राहतात. तिलाही काही ना काही डॉक्टर, इंजिनियर, वकील, पायलट, सीए, IPS, UPS काही ना काही व्हायचं असतं. मग तिला नाही तिचा अधिकार.